रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये मी आरजे प्रसन्न तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत एक स्पेशल कलाकार आहे ज्यांनी विनोदाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलंय आणि आपल्याला निखळ मनोरंजन दिलंय, आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणली आहे. असा कलाकार म्हणजे अभिनेता सागर कारंडे आपल्यासोबत आहे. नमस्कार. रेडिओ सिटीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रसन्न. येस. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आम्ही पहिला प्रश्न हाच विचारत असतो, अभिनेत्याच्या पलीकडे सागर कारंडे सांगायचं असेल तर नेमकं कसं सांगता येईल? अभिनेता म्हटलं तर ते मुखवटे चढवून आपण करत असतो, त्या भूमिकेमध्ये जाऊन करत असतो. पण ओरिजिनल सागर असेल तर तो खूप सिरियस आहे त्याच्या कामाविषयी. तू मला असं भेटशील ना तर मी खूप शांत गपचूप बसलेला कुठेतरी कोपऱ्यात वगैरे असा वगैरे सागर भेटेल तुला. इव्हन माझी बायको पण मला बोलते ना की अरे तुम्ही स्टेजवर किंवा स्क्रीनवर छान रोमॅन्टिक वागता, रोमॅन्टिक सीन करता किंवा नाटकामध्ये पण अतिशय मस्त काम करता. घरात रोमॅन्टिक व्हायला काय होतं तुम्हाला? पण स्वतःच्या तंद्रीत असलेला मी माणूस आहे. बर. मग ज्यावेळेस फॅन्स भेटत असतील किंवा बाहेर कोणी भेटत असेल त्यावेळेस त्यांना पण हा धक्का बसत असेल की? हो कित्येक जण, खूप जणांना धक्का बसतो की अरे सर, म्हणजे काय लोकांना दोष देऊन उपयोग नाहीये किंवा त्यांचं प्रेम आहे की ते आपल्याला त्यांचं समजतात, त्यांच्या घरातले समजतात आणि त्यांना अपेक्षित असतं की स्क्रीनवर जसे तुम्ही विनोदी काम करता किंवा हसत खेळत असता मग तसे तुम्ही का नाही आहात? अरे सागर सर खूप शांत दिसतायत नाही. अशी रिॲक्शन आठवत असेल ना की त्यांचा भ्रमनिरास झाला हे समजतंय बरं का आपल्या आत्ताची वागणूक. हो, अरे असं नेहमीच होतं. मी तुला तेच सांगतो, असं नेहमी होतं. म्हणजे कधी कधी आम्ही कुठे इव्हेंटला जातो किंवा भारत आणि मी असेल किंवा काय, आम्ही इव्हेंट किंवा नाटकाच्या प्रयोगांना जातो. आता प्रयोग पण नाट्यगृहात बसून समोर नाटक चालू आहे हे वेगळं असतं आणि त्यानंतर नाटक संपल्यानंतर माणसं मागे भेटायला येतात ना, तो सागर वेगळा असतो कम्प्लिटली. तर त्यांना खूप अपेक्षा असते की मी त्यांना तिथेही हसवावं, तिथेही त्यांचं मनोरंजन करावं. पण तसं नाहीये. पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करतो की त्यांना जास्तीत जास्त कम्फर्टेबल कसं राहू शकतील ते. बर. कधी शब्दात कुणी असं म्हणाले तुम्ही फारच सिरियस आहात नॉर्मल लाईफ? हो म्हणालेत ना, तुम्ही खूपच सिरियस आहात, असं वाटतं की आम्हाला पोस्टमन बसलेली की काय वगैरे प्रतिक्रिया येते. पण ठीक आहे, मला काही त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही कारण मी खूपच रिझर्व कलाकार आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण म्हणतो ना, कलाकाराने नेहमी वाहतं राहावं, जसं पाण्यासारखं राहावं की पाण्यात कुठलाही कलर टाकला की तो कलर पाणी घेतो. नक्कीच तसं असतो. तर माझी पर्सनल लाईफ ही माझी पर्सनल आहे. मग पर्सनल लाईफ मध्ये पण सिरियस आहे मी आणि काही मजा मस्ती करत नाही अशातला भाग नाहीये. मी माझ्या घरी पण तेवढा धांगडधिंग करतो. येस. पण मला हे विचारायचंय की विनोदी कलाकार म्हणून प्रचंड प्रसिद्धी आतापर्यंत मिळालेली आहेच आहे, पण विनोदी कलाकार म्हणून जास्त एन्जॉय केलं जातं का सिरियस कामं पण तेवढीच मला आवडतात किंवा मनापासून होतात? नाही, मी तेच म्हणतोय की ना, कलाकाराने कलाकार असावं. मग ते कुठलंही काम असेल, मग ते सिरियस असो किंवा त्याच्यात हे करू नये, भेदभाव करू नये. बरोबर. सिरियस, हा सिरियस कलाकार आहे, हा विनोदी कलाकार आहे, असं भेदभाव करू नये. कलाकाराने त्याला त्याच्या ताटात जे वाढेल त्या ताटाचं सोनं केलं पाहिजे. बरोबर. पण मनापासून एन्जॉय करणं असतं ना की ह्या फॉर्म मध्ये मी जरा जास्त कम्फर्टेबल असतो, मी एन्जॉय करतो तो फॉर्म, असं काही सांगता? पोस्टमन मी खूप एन्जॉय करतो कारण विनोदी तर करतोच. म्हणजे विनोदी हातखंडात झाला. गेले 25 वर्ष मी ते करतोय. वेगवेगळ्या नाटकांमधून फुगाई फू झालं, हवाई उद्या झालं, कॉमेडी एक्सप्रेस झालं, किती खूप केलं रे विनोद. त्यामुळे म्हणजे असं एखादं ताट आहे तुझ्या पंचपक्वानाचं आणि त्यात एखादं ठेचा किंवा एखादा स्वीट पदार्थ कसा मिळतो, खूप आवडीने खातो आपण तो. मग तसं मला ते सिरियस भूमिकांविषयी खूप कुतूहल आहे त्याचं. बरोबर. पण आपण या क्षेत्रामध्येच काहीतरी करू शकतो याची जाणीव नेमकी कशी झाली आणि या क्षेत्रात पदार्पण कसं झालं? मी अगदीच शाळेत असल्यापासून स्टेज करतोय. म्हणजे वर्गामध्ये काही ना काहीतरी करून दाखव, छोटूसं नाटक, गॅदरिंगच्या वेळी काही ना काहीतरी करून दाखव, मित्र म्हणजे वर्गमित्रांना घेऊन काहीतरी छोटंसं नाटक 15-20 मिनिटाचं बसव. हे मी करतच होतो. त्यानंतर मग मी जॉब केला.
मी इंजिनियर आहे, कम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग. बर. आणि त्यानंतर नोकरी पण केली मी. पण नंतर मग गणेशोत्सव, नवरात्र उत्सव मध्ये छोटी छोटी नाटकं होतात ना, एक ग्रुप मिळून काहीतरी करतात आणि त्याचे काही अगदीच 50-60 रुपये मिळतात. तर ते करायला लागलो. पण त्यानंतर मग ते म्हणजे माझं मन रमे ना कामामध्ये. मग मी 2002 साली डिसिजन घेतलं की करायचं तर मग हेच करायचं. घरच्यांना वेळ देता येतो का या क्षेत्रामध्ये असल्यामुळे? नाही ना रे, नाही ना. आता माझी मुलगी कधीपासून माझ्या मागे लागली आहे की तिला फक्त इथेच जायचंय. मी कांदिवलीला राहतो, तिला मालाडला इंट मॉलमध्ये जायचंय, पण तिला घेऊन जाता येत नाहीये मला. ओ, पण जेव्हा केव्हा वेळ मिळतो कामामधनं वगैरे, असा वेळ जो आहे तो सागर कारंडे कशा पद्धतीनं स्पेंड करतात? हो, मग आम्ही हॉटेलिंग करतो, आम्ही मूवीला जातो जेव्हा, किंवा अगदीच 2-4 दिवसाची सुट्टी मिळाली तर कुठेतरी फिरायला जा 2-3 दिवस, अलिबाग किंवा कुठेही काय लोणावळा असेल, काही असेल. मग मध्ये आम्ही लेह लडाखला पण गेलो होतो, जरा एक मोठी सुट्टी मिळाली होती. तर तो वेळ मी हातात धरून ठेवतो की आता मिळाला नाही वेळ, मग आपण देऊया त्यांना. हल्लीची युथ जी आहे ना, ही मोठ्या प्रमाणावरती रील्स आणि इंटरनेट वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. तर सागर कारंडे या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहतात? मला असं वाटतं की हे अतिशय उत्तम माध्यम आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक अतिशय उत्तम माध्यम आहे, पण त्याचा वापर किती करावा आणि किती प्रमाणात करू नये हे जसं त्याला कळायला हवं. उद्या जर माझं एखादं नाटक येत असेल, माझा एखादा सिनेमा येत असेल, तर त्याचं प्रमोशन मी ह्याच्यावर करू शकतो. काय फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल, लोकांपर्यंत मला ह्या गोष्टी पोहोचवायच्या आहेत. नाही तर मी त्याचा उपयोग जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करू शकेन. मग ते आपण स्वतःनेच ठरवावं लागेल की तुम्हाला त्या गोष्टीचा वापर किती करता येईल. कारण खूप म्हणजे काय रील आजकालच्या बघशील तर म्हणजे काय त्याला अर्थ नाही, काय नाही, काहीतरी बनवायचं म्हणून आपलं टाकायचं, व्ह्यूज मिळवायचे म्हणून मिळवायचे, मग त्यातून कमाई होते म्हणून ते करायचं. खरंच तुमचे टॅलेंट म्हणजे खूप अशी माणसं पण भेटतात की ह्यांच्या रील बघा ना, ह्यांना बघा कुठेतरी काम. ओ बर. अरे बापरे, म्हणजे हे खूप डेंजर आहे. म्हटलं आम्हाला या क्षेत्रात यायला खूप वर्ष लागली आणि स्थिर होण्यासाठी पण खूप वर्ष लागली आम्हाला. आणि एवढं सोपं झालंय असं त्यांना वाटतंय, पण तेवढं सोपं नाहीये ते. नाही, नक्कीच. पटकन कदाचित एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळत पण असेल, पण तुम्हाला कन्सिस्टंटली काम करायचं काय, किती करणार ना तुम्ही. पटकन एखादं यश, एखादा सिनेमा मिळतो तुम्हाला, एखादी सिरियल मिळतं तुम्हाला, तुमचं त्या वेळेपुरती नाव होतं, बरोबर, तुम्ही गाजता, पण पुढे काय तिथेही सिद्ध करावंच लागतं. एक्झॅक्टली. कुठेच ना कुठेतरी तुम्हाला ते सिद्ध करावं. म्हणजे डॉक्टर आहे म्हणून त्याच्या हातात सुई देऊन उपयोग नाही ना, त्याला तुझी सुई टोचता येते का, त्याला ऑपरेशन करता येतं का, कधी ना कधी तुला ऑपरेशन करायचंच आहे. बरोबर. पण कुठला फॉर्म जास्ती एन्जॉय केला जातो, नाटकाचा फॉर्म का फिल्म? मी नाटकासारखं. हो, म्हणजे ते सलायन आहे माझ्यासाठी नाटक म्हणजे. बर. आणि कुठलं नाटक आत्ताचं खूप मनापासून एन्जॉय केलं प्रेक्षकांनी सुद्धा आणि मी सुद्धा? मी माझी 3-4 नाटकं जी मागच्या काही वर्ष झाली, 4-5 वर्ष 3-4 नाटक, म्हणजे त्यात हलकं फुलकं असेल किंवा इडियट्स असेल, हीच तर फॅमिलीची गंमत आहे, नाही इशारो मे, हे 4ही नाटकं मी खूप एन्जॉय केली, खूपच. बर. आणि प्रेक्षकांचं प्रेम नाटकाच्या बाबतीत कसं सांगता येईल? खूप आहे. उत्तम कलाकृती द्या तुम्ही, लोक येतात तुमचं नाटक. पण मराठीच्या बाबतीमध्ये, फिल्म्सच्या बाबतीमध्ये जर आपण म्हणायला गेलं तर सागर कारंडे फार फिल्म्स मध्ये बघायला मिळत नाहीत. तर हो, कारण मुद्दा कधी कधी होतो तोच की काय, नाटकाचे प्रयोग एक तर लिमिटेड असतात, शुक्रवार, शनिवार, रविवार. म्हणजे आत्ता सुट्टी असेल तर मग सोमवार, मंगळवार, बुधवार असे प्रयोग लागतात. बरं, ते नाटकाचे डेट्स जे आहेत ना ते खूप आधी मिळतात ना रे, जवळपास 15, 20, 25 दिवस आधीच मिळतात किंवा 3 महिन्याचे एकदम पण मिळतात. मग त्यावेळी मग एखादा सिनेमा घेणं हे म्हणजे चुकीचं आहे ऍक्च्युली. जर आपण एखाद्याला डेट दिलेली आहे तर
तर त्याला नाही म्हणून त्याच्या प्रयोगाची वाट लावून किंवा त्याच्या नाटकाची वाट लावून दुसरीकडे जाण्यात मला ते फार पटत नाही. बरोबर. पण सागर कारंडे जर समजा या क्षेत्रामध्ये नसलेच असते तर मग आता नेमकं काय करत असले असते? कुठल्या जॉबमध्ये असले, कुठल्या क्षेत्रात? नाही, मी मोस्टली मग क्रिकेटर झालो असतो. मला भयंकर आवडायचं क्रिकेट. मी शाळेतून खेळलोय, कॉलेजमधून खेळलोय, सीझन क्रिकेट खेळलोय, मी रणजी खेळलोय, हॅरिस शिल्ड, गाईल शिल्ड खेळलेलो आहे मी. तर मला मग त्यात रस होता. आत्ताही खेळतो मी, पण आमचं आपापसातच खेळतो आम्ही. पण जे आवडीचं क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम आपण करतो याचं एक वेगळं समाधान आहे. हो, ऑफकोर्स आहे, समाधान नक्कीच आहे. की म्हणजे माझं काही झालं नसतं ते तर वाईट वाटलं असतं, पण मुळातच या क्षेत्राची आवड होतीच मला आणि या क्षेत्रात काहीतरी करायचंच होतं. आपण म्हणतो ना, यार मी जर नाही केलं तर या आई वडिलांना तोंड दाखवायच्या लायकीचं उरणार नाही. पण त्यामुळे ते करायचंच होतं ऍट एनी कॉस्ट. नक्कीच. घरच्यांना काय वाटतं आता या उंचीवरती आपण पोहोचलोय आणि फार समाधानी आहे ते आणि फार कौतुक करतात माझं ते. त्यांनी आतापर्यंत सगळं स्ट्रगल पण बघितलेलं आहे. त्यांची तडफड बऱ्यापैकी होत असते की अरे खूप कष्ट करावे लागतील तुला, खूप. म्हणजे माझा आधी मी छोटी छोटी कामं करायचो ना, म्हणजे एखादा एपिसोड किंवा एखाद सीन, एपिसोड मधला एखाद सीन, तर माझ्या घरचे सगळे टीव्हीच्या समोर बसायचे की आता सागरचा सीन येईल, चुकवू नका. आणि आता गेले काय 10-15 वर्ष कंटिन्युअसली चालू आहे ना, हा काम मी नंतर बघतो. क्या बात. नाही पण नक्कीच आम्हाला खरंच खूप आनंद वाटतो ज्यावेळेस सागर कारंडे आमच्या समोर स्क्रीनवरती असतो त्यावेळेस, कारण आम्ही खरंच मनापासून हसतो. एक माणूस म्हणून, एक कलाकार म्हणून अपील होणारी पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये येऊन आमच्याशी संवाद साधला म्हणून रेडिओ सिटीच्या सगळ्या लिसनर्सकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच प्रसन्न. बहुत बढिया. पण आज खरंच गप्पा मारून खूप मजा आली. आज च्या पलीकडचा अभिनेता सागर कारंडे आपल्याला समजून घेता आला. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये लवकरच. तोपर्यंत RJ प्रसन्नला द्या रजा. धन्यवाद. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.